आहे आणि त्यात सासरवाडी म्हणल्यावर लक्ष ठेवायला पाहिजे. हे दुसरं कारण. गेली 2 वर्ष या पंधरे पंचकृषी शेतकरी मंडळाच्या माध्यमातून आपण एक चांगलं ऊस उत्पादनाच्या दृष्टीनं इथं प्रोग्राम राबवला आहे. असे महाराष्ट्रामध्ये खूप कमी ग्रुप आहेत की असे शेतकरी स्वतः एकत्र येऊन शेतकऱ्यांसाठी आपल्या स्वतःच्या उन्नतीसाठी काम करतात. आणि अशा शेतकऱ्यांना मदत जर केली किंवा अशा शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं तर ते भविष्याच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे. कारण कारखान्याच्या कार्यक्षेत्रातले आता तुम्ही उत्पादनाचे विक्रम बघताय ते बरेच किंवा जास्तीत जास्त शेतकरी ह्या पंचकृषी मंडळाशी जोडलेले आहेत. याचा अर्थ काय तर उत्पादनामध्ये 100% आपण करत असलेल्या गोष्टीचा फायदा होतोय आणि त्याच्यामुळं एक ऊसामध्ये चांगलं ऊसाच्या दृष्टीने एक चांगलं नवचैतन्य शेतकऱ्यांच्यामध्ये निर्माण होतं. हे झालं पाहिजे. ह्या वर्षीचा जसा कालावधी तुम्ही बघितला तर तो अतिशय वेगळं वातावरण आहे की असं वातावरण तुम्ही कधीच अनुभवलं नसेल. म्हणजे मे महिन्यामध्ये सुरुवातीला झालेला पाऊस, त्याच्यानंतर थोडा पडलेला गॅप आणि आता मध्ये परत पडलेला पाऊस, ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये ऊसाचं नियोजनच बऱ्यापैकी कोलमडून गेलं. काही ज्या काळ्या जमिनी आहेत ज्याच्यामध्ये पाणी साठतंय किंवा जिथं पाणी जमीन धरून राहत्या अशा ठिकाणच्या जमिनीमध्ये फुटवा चांगला झालेला पण नंतरच्या अवस्थेमध्ये काही फुटवा थोडा मेला आहे, काही फुटवा कमी झाला आहे, अशी पण परिस्थिती आहे. तर आता आपल्याला महत्त्वाची गोष्ट लक्षात काय ठेवायची आहे, आत्ता जेवढा फुटवा तो फुटवा आपल्याला व्यवस्थित जगवायचा आहे. एका एकरामध्ये जरी आपण 40,000चं गणित घालत असू उत्पादनाच्या दृष्टीनं, पण 32-35 हजार जरी ऊसाची तुमच्या शेतामध्ये अडचणीमध्ये संख्या राहिली तरी तुम्हाला 100 टनाचं उत्पादन घ्यायला काही अडचण येत नाही अजिबात. आपल्याला गणित काय घालायचं, आपण घालतोय गणित फक्त ह्या ऊसाचं, पण नंतर निघणाऱ्या कोंबरीचं पण गणित आपण घालत नाही. आता वकील साहेबांच्या खालच्या मोठ्या 7 फुटाच्या प्लॉटमध्ये आता बरीच आम्ही शेतकरी फिरत गेलेलो. तिथली कंडिशन बघा. आज कोंबऱ्या किती कांड्यावर आहेत? 17, 18, 20 कांड्यावर एक कोंबडी आहे, बरोबर. अजून तरी पण 1 महिना 1.5 महिना तरी कारखाना चालू व्हायला अवकाश आहे. त्या एका महिन्यामध्ये अजून 2-3 कांड्या बाहेर पडतील. मग ह्याच्यामध्ये 20 कांड्याच्या वर जर तुमची कोंबडी एखादी जर जात असेल तर तिचं वजन कमीत कमी 3.5-4 किलोच्या घरातच बसते वजन. मग हे मिळणारं वजन आणि आपले जुने ऊस हे जी सांगड घातली तर तुम्ही 100 टनांमध्ये तुम्हाला काही अडचण येत. आज इथं आता आमचे म्हणजे मार्गदर्शक म्हणा विजय मगदूम बसलेत, त्यांच्याकडे 32,000 ऊसाची संख्या ठेवून आम्ही ऊसाचा 114 टन उतारा काढला. अतिशय म्हणजे पाणी धरणारी जमीन, अशा जमिनीमध्ये फक्त 32,000 ऊसाची संख्या ठेवली. त्यामुळं संख्या कुणाच्या शेतामध्ये कमी आहे असं जर वाटत असेल तर ते डोक्यातनं काढून टाका. प्रत्येक गड्ड्याला आपल्याला 5 ते 6 जरी फुटवे असले तरी बास आहेत. आपल्याला आपण लागवड ज्या पद्धतीने केल्या त्या पद्धतीत आपल्याला आता इथनं पुढं कोंबऱ्या निघण्यासाठी विशेष काम करायचं आहे. ज्या कोंबऱ्या निघतील त्या तुम्हाला ऊसाचं उत्पादन मिळवून देतील. कोंबऱ्या कधी निघतात? ज्या वेळेला ऊसाची संख्या कमी असते त्याच वेळेला कोंबऱ्या निघतात. ज्यावेळेला तुमचा ऊस दाट असेल त्यावेळेला तुमच्या शेतातनं निघणाऱ्या वॉटरशूटची संख्या कमी असते, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळं जो जेठा म्हणजे हे सगळे राहिलेले जगलेले आत्ताचे ऊस, जो जेठा ऊस आहे तो ऊस आणि पुढच्या कोंबऱ्या धरून आपल्याला ऊसाचं गणित घालायचं आहे. त्यामुळं असं कोणी वाटून घेऊ नका की 100 टनाच्या शर्यतीमध्ये आपण मागं पडलेलो आहे, बरोबर. काय सुहास, वाटून घ्यायचं नाही. 100 टन शेवटी कारखान्याच्या काट्यावर जाऊस तर निघणार आहे एवढे विश्वास ठेवायचा. तर आता आपल्याला काय मदत करायची फुटव्याच्या दृष्टीने थोडं बोलूया. जरा पुढं गेले स्टेज आता फुटव्याची, पण ह्याच गोष्टी तुम्हाला थोड्या माहीत पाहिजेत. ऊसाचा फुटवा कोणत्या गोष्टीवर अवलंबून आहे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ऊसाच्या चांगल्या वाढीसाठी लागणारं तापमान 25 डिग्रीपासून 32 ते 33 डिग्रीपर्यंत तापमान असलं पाहिजे आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी जास्त असला पाहिजे. सूर्यप्रकाशाच्या कालावधीमध्ये असा सूर्यप्रकाश, आपल्याकडे अशी परिस्थिती मधल्या 15 दिवसात तर मला वाटतं सूर्य दिसला नाही अशी परिस्थिती बऱ्याच वेळेला, बरोबर. त्या कालावधीमध्ये आलेला फुटवा काही लोकांचा जिरला. ह्या अशी परिस्थिती जर असेल तर आपल्या शेतामधनं फुटवा चांगला येतो. दुसरी गोष्ट, तिसरी गोष्ट, जमीन चांगल्या गुणवत्तेची तयार केलेली पाहिजे. आता मला सांगा, आता रोहनच्या जमिनीत मी येता थांबलेलो, लागण थोडीशी रिवर्स आल्या, पिवळापणा चढलाय, पण फुटव्याची कमी नाही त्या जमिनीमध्ये. कारण काय, ऑर्गॅनिक कार्बनची मात्रा जमिनीमध्ये चांगली आहे. जरी आत्ता पिवळापणा चढला असला तरी तो काळा करायला काय ऊस काळा करायला लई टाईम लागत नाही. हे पाऊस जरा उघडला ना 8 दिवसामध्ये ड्रिपनं 2 खताचे डोसेस दिले, परत आहे असा काळोखी त्या ऊसाला येते. ही काय अडचण आपल्याला समोर नाही. आपल्याला फुटव्याची समस्या, ही फुटव्याची समस्या त्यांच्या शेतामध्ये रोहनच्या का आली नाही
तर जमिनीची तयारी योग्य पद्धतीने केलेली आहे. त्यामुळं आपल्याला फुटव्याची समस्या तिथे येत नाही. आपली गोष्ट लक्षात घ्या, आपलं टार्गेट एकच असते की पहिली जमिनीची तयारी योग्य पद्धतीने करणं. वकील साहेबांच्या शेतामध्ये आता तुम्ही गेला, ते केळीचं कसं केलं बघितलं तुम्ही, किती कचरा आहे तो केळीचा. एवढा कचरा जर त्या शेतीमध्ये जर आपण काढला तर त्याचा किती फायदा होणार आहे. तर आपल्याला ह्या जमिनीच्या आरोग्यावर मी माझं कायमच भर त्याच्यावर देत असतो. आपल्याला जमिनीच्या आरोग्यावर विशेष लक्ष द्यायचं आहे. ते जर असेल तर तुमच्या शेतामध्ये फुटवा योग्य पद्धतीने होईल. आपल्याकडे काय होते बघा, आपल्याकडं फॉस्फरसयुक्त खतांचा वापर चुकीच्या ग्रेडमधनं होतोय, ही मी पहिल्यापासून सांगतोय. आणि आता KB भाऊ सांगते किती जण खतं वापरतात काय मला माहीत नाही, सगळेच वापरतात का, पण मनानं वापरणारे पण इथं खतं बरेच शेतकरी बसलेत की जे स्वतःच्या मनानं वापरतात. DAP ह्या वेळेला प्रामाणिकपणे सांगा किती लोकांनी वापरले तुम्ही. अजून बरेच लोकांनी वापरले पण हात हसत्यात मग ती त्यांनी वापरले 100%. मी मागच्या पण 3-4 लेक्चरमध्ये सांगितले DAP सिंगल सुपर फॉस्फेट युरिया MOP 100% वापर बंद करून टाका शेतातला. काही फायदा नाही आता ही खतं वापरून आपल्याला शेतामध्ये. त्याचा जुन्या डोसेस हडप्पाकालीन संस्कृतीतले अजूनही पेपरमध्ये लिहून येतात, ते नाही चालणार नाही आपल्या जमिनीमधनं. आता आपल्या जमिनी त्या गुणवत्तेच्या आपण ठेवलेल्या नाही. फॉस्फरस जर तुमच्या पिकाला मिळाला नाही तर तुमच्या शेतात तुम्ही काय जरी केलं तरी फुटवा होणार नाही. लक्षात घ्या, फुटवा व्हायचा आहे तर जमिनीत फॉस्फरस आणि नायट्रोजनची मात्रा सुयोग्यच ठेवावी लागेल. नायट्रोजनची मात्रा सुयोग्य ठेवायची आहे तर सुरुवातीला हिरवळीचं खत घेणं किंवा हरभऱ्याचं पीक घेणं सगळ्यात बेस्ट उपाय. जमिनीमध्ये नायट्रोजनचं स्थिरीकरण त्याच घेणं चांगल्या पद्धतीनं होते. फॉस्फरसची मात्रा जर आपल्याला योग्य पद्धतीने ठेवायची असेल शेतामध्ये तर आपल्याला फॉस्फरसयुक्त खतांचा वापर मिश्र खतातनं केला पाहिजे. नसेल तर मग ड्रीप ग्रेडची खतं 126160 ह्या अशा ग्रेडची खतं आपल्याला वापरावी लागतील आणि फॉस्फरसची मात्रा जमिनीतली योग्य पद्धतीने ठेवावी लागेल. बरं, जरी फॉस्फरस मातीमध्ये असला तरी ते उपलब्ध करून देण्यासाठी फॉस्फरस विरघळणारे जीवाणूंचा वापर पण आपल्याला शेतामधला वाढवावा लागेल. ह्या 2 गोष्टी. आणि आलेले फुटवे जगवायचा असेल तर त्याचा रोल परत आहे तो पोटॅशचा रोल आहे. आणि आपण पोटॅश देतो MOPच्या माध्यमातून की जे शेतीसाठी तर अतिशय घातकच आहे, पिकासाठी त्याच्या दुप्पट घातक आहे. आज आपली जमिनी त्या 15ची हिकडली वरची जर कंडिशन सोडा तिथनं खाली जावं. आता आम्ही गाडगे साहेबांच्या इकडे गेलतो, त्यांच्या तिथल्या जमिनी त्यांचा एकच प्लॉट तेवढा बघण्यासारखा आहे. बाजूच्या शेतकऱ्यांच्या जर जमिनी बघितल्या, आता कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याचा प्लॉट आहे म्हणून चांगला आहे, बाजूच्या जर जमिनी बघितल्या तर ऊस असं 10-12 कांड्यावर येऊन वाडा असे सुकल्यासारखे झालेत का नाही. हे कशामुळं, जमीनच अतिशय खराब होत चालल्या. या अशा परिस्थितीमध्ये आपल्याला फुटव्याचं नियोजन जमणार नाही. आपल्याला एकच माहीत असते कुठलं तर खत टाकलं म्हणून ऊसाचा फुटवा होईल, होणार नाही. फुटव्याचं गणित तुम्ही समजून घेतलं, ऊसाचं रोप जे असते ते खालच्या बाजूला एकदम बारीक अशी 3-4 पानं बारीक टोपणं असतात. कधी तर ऊसाचं रोप उपटल्यानंतर किंवा ट्रेमधनं काढल्यानंतर जवळ घेऊन बघा, तुम्हाला ह्या 1 इंचाच्या एरियामध्ये अशा 10-12 चकत्या दिसतील. मातीत लावल्यानंतर त्या चकत्यांचं इलॉंगेशन होतं आणि फुटवा तुमचा तिथनं निघतो. त्या चकत्या कुठं असतात बघा, ऊसाला जिथनं मुळं फुटलेली असतात खाली त्याच्यावर. मुळाचं गणित हे आहे की जर मूळ व्यवस्थित तुमचं वाढलं तरच तुमच्या ऊसाला फुटवा व्यवस्थित येणार आहे. आपल्या रोपं न दाबलेल्या रोपाला फुटवा काय येत नाही ह्याचं कारण लक्षात घ्या. काय येत नाही, मुळंच खाली सेट झालेली नसते त्याची. आणि जोपर्यंत मुळं मातीत जाणार नाही तोपर्यंत तुमचा ऊस फुटवा काढणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळं ऊसाला फुटवा जर काढायचा असेल तर ह्या पहिल्यापासून महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या. आपण जात अतिशय चांगली वापरतोय 86-032. ही जात अशी आहे की हिला फुटव्याला मरण नाही, तरी पण आपल्याला फुटव्यांच्या समस्या येतात. 10,001 सारख्या आणि 15-012 सारख्या जर जाती वापरल्या तर त्याला काय परिस्थिती होईल. 15-012 अतिशय वाईट जात आहे फुटव्यासाठी. जरी तिला तुमच्या ऊसाला तुम्हाला जाडी दिसत असेल तरी 18-121ची जी परिस्थिती आहे ती येणाऱ्या 2 वर्षामध्ये 15-012 या जातीची होणार आहे. लिहून घ्या माझ्याकडनं. 1 वर्ष केलेला शेतकरी 15-012 दुसऱ्या वर्षी हातात धरत नाही. आपल्याकडला मराठवाड्यात काय परिस्थिती आहे, मी आता 4 दिवस मराठवाड्यात होतो. मराठवाड्यात ही परिस्थिती आहे, डुकराचं प्रमाण अतिशय जास्त आहे आणि ते शेतकरी 86-032 नाही लावू शकत, लावायची त्यांची इच्छा असली तरी. कारण डुकरं इतकं नुकसान करतात. या 15-012 सारखी जात थोडी कडक आहे, कठीण आहे. 8005 वाया गेलेली जात तिथले शेतकरी लावतात, फक्त डुकरांचा त्रास आहे म्हणून, कारण त्याला डुक्कर खात नाही. बरोबर. त्यामुळं 15-012 ह्या जातीसारख्या जातीच्या तर आता नादालाच लागू नका. आपल्याला हाय या जातीचं बियाणं चांगलं टिकवून कॉन्सन्ट्रेशन करायचं, ही गोष्ट लक्षात घ्या.
नवनवीन जाती आता 13,007 ही पण जात चांगली आहे, पण ह्या जातींचा अजून एक काय ड्रॉबॅक आहे तुम्हाला सांगू, ह्यांच्यात एक पॅरेंट आहे परत 265, 15,007, 13,007, 15,012 या तिन्ही जातीमध्ये. पाडेगाव संशोधन केंद्रानं 265 या जातीचे इम्प्रूव्ड व्हर्जन काढायसाठी तिन्हीमध्ये एकच क्रॉस घातला आहे. आणि 265ची परिस्थिती तांबेऱ्याच्या बाबतीत काय आहे तुम्ही बघताय सध्याची. कारखान्याच्या कार्यक्षेत्रातून सोमेश्वरच्या माळेगावच्या 265 हद्दपार होण्याचं कारण काय, सगळ्यात जास्त तुमच्या या भागामध्ये ऊस होता 265, पण परिस्थिती काय झाली ह्याच्यामुळं ही बाहेर पडलं. आणि आता ह्या जातींना पण अशीच समस्या आहे. आता मराठवाड्यामध्ये आम्ही एवढे 4 दिवस लातूरमध्ये आणि परळी बीडमध्ये इतकं फिरलो, या भागातल्या प्रत्येक जिथं एवढ्या व्हरायटी अशा लावलेल्या आहेत त्या सगळ्या भागामध्ये या पावसाच्या परिस्थितीमध्ये तांबेऱ्याचा प्रादुर्भाव झाला आहे. 86-032 ही जात आपली अशी तुलनेनं प्रमाण नाही असं नाही, पण तुलनेनं प्रमाण 86-032 जातीमध्ये कमी आहे. ह्याचाच 86-032चा दुसरा क्रॉस 14-012 हे 86-032 आणि 86-011चा क्रॉस आहे. ह्या आत्तापर्यंत आपल्याकडे जेवढ्या जाती नाहीत तेवढ्यातली सगळ्यात ससेप्टेबल तांबेऱ्यासाठी ती जात आहे. तुम्ही बघितलं तर 2 दिवसात पूर्ण ऊस असा तांबडा पडून जातो सगळा, इतकी ससेप्टेबल जात आहे. त्यामुळं आपल्याला आत्ता उपस्थितीत असणाऱ्या व्हरायटी जी आपण वापरतो ती फुटव्यासाठी आणि बाकीच्या परिस्थितीसाठी अतिशय चांगली आहे. फक्त आपल्याला महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची की फुटव्याचा जो कालावधी आहे तो साधारणपणे 30 दिवसापासून 80 दिवसापर्यंतचा हा जर फुटवा होण्याचा आणि फुटवा वाढीचा कालावधी आपण जर लक्षात घ्यायला, ह्याच्यात नियोजन योग्य पद्धतीनं बसलं पाहिजे. जमिनीमध्ये जास्त प्रमाणात ओल असेल तर अशा परिस्थितीमध्ये पण फुटवा होत नाही. जेठेची शिरजोरी हा एक फुटव्यातल्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. किंवा जेठा आपण जो सुरुवातीला लावलेला असतो, एक रोप जे लावलेलं असतं तर ते जेठा म्हणून काम करतं आणि त्याची वाढ तुम्ही तुलनेत फुटव्याच्या अतिशय जास्त होत असते. ती जर शिरजोरी आपण कमी केली नाही तर बाजूला कोंब येतील का, ऊसाला येणार नाहीत. आणि बाजूचे कोंब जरी आले तरी त्याची वाढ व्यवस्थित होणार नाही. कमीत कमी एक 45-50 दिवसापासून 60-65 दिवसामध्ये जो जेठा कोंब मोडूनच काढला पाहिजे, जे आपण प्रॅक्टिस मला ते बऱ्यापैकी सगळे शेतकरी आपण फॉलो करतोय, ते आपल्याला केलंच पाहिजे. त्याशिवाय मधला जेठा कोंब जोपर्यंत काढणार नाही तोपर्यंत आपल्या ऊसाची वाढ व्यवस्थित होणार नाही. आम्ही जगताप साहेबांच्या प्लॉटला गेलेलो आधी एक 10-15 दिवसापूर्वी. हुमणीचा अतिशय प्रादुर्भाव होता आणि त्या अवस्थेत अजून जेठा मोडला नव्हता. त्यांची अशी मानसिकता झाली की सर ह्या मधल्या पट्ट्यामध्ये मला काही येतं आहे का नाही उत्पादन किंवा ऊस जगतोय का नाही अशी परिस्थिती होती त्या जवळपास 1/2-पाऊण एकराच्या क्षेत्रात. आता कोणी तर तिकडे त्यांच्या शेतात एकदा चक्कर मारून या. काळा भोर झाला आहे ऊस एक नंबर. जेठा काढल्यानंतर फुटवा व्यवस्थित झाला, थोडा त्या जमिनीच्या टप्प्यामध्ये त्रास झाला पण आता परिस्थिती सुधारल्या, त्यामुळं सेटल झालं आहे. त्यामुळं काय आहे, ऊसामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, फुटव्याच्या परिस्थितीत तेवढं फुटव्याच्या अवस्थेत आणि वाढीच्या फुटव्याच्या अवस्थेत मागं पुढं करून चालत नाही. निसर्गानं आपल्याला जर साथ दिली नाही समजा त्या अवस्थेत तर आपण हतबल आहोत. तुमच्याकडे त्या म्हणजे त्या कालावधीमध्ये समजा 30 दिवस ते 80 दिवसापर्यंत साधारण पाऊस असतो, पण आमच्याकडच्या भागातली परिस्थिती अशी आहे की एकदा आत्ता लागण पूर्ण कापून घ्यावी लागते. अशा शेतकऱ्यांची काय काय परिस्थिती असते, पूर्ण म्हणजे एक नुसता जेठा कोंब नाही अखंडच कापून घ्यायचे आणि खोडवाच धरायचा ऊसाचा, अशी परिस्थिती होते. पण ह्याच्यामध्ये तुम्ही काळ निघून गेल्यावर काही करू शकत नाही, ही पण गोष्ट लक्षात घ्या. यासाठी जेवढं आपल्या हातात योग्य पद्धतीने फुटव्यासाठीचं नियोजन करणं आहे तेवढ्या फुटव्यासाठीचं नियोजन करायचं. ऊसामध्ये आणखीन एक गोष्ट फुटव्याच्या नियोजनामध्ये सांगतो, अर्ली आलेले जे फुटवे असतात म्हणजे सुरुवातीच्या अवस्थेत आलेले फुटवे असतात ते जास्त तग धरून जगतात. जेठा काढल्यानंतर येणारे फुटवे आहे त्याचं सगळ्यात जास्त मरक्या फुटव्यामध्ये रूपांतर होतं, ही गोष्ट लक्षात. आता जरा नंदकुमार सरांच्या प्लॉटमध्ये कदाचित त्यांनी आल्यावर मला सांगितलं की अशी परिस्थिती सर दिसते, असं होण्याची शक्यता आहे. आणि जरी झाली असली सर 5 फुटवे असले तर तुम्ही अजिबात घाबरू नका, 100 टनाच्या रेसमध्ये तुम्ही आहे ही गोष्ट लक्षात घ्या, काही अडचणी येणार नाही. एवढा मागच्या वर्षी 25-30 हजार संख्या असणारा ऊस एवढा चांगला आला आहे, त्यामुळे त्याची काळजी करू नका. नंतरच्या परिस्थितीमध्ये येणारे जे फुटवे आहेत ते कमकुवत थोडे जलमतात आणि मरणाऱ्या फुटव्यांची संख्या थोडी जास्त निघते. त्यामुळं सुरुवातीच्या फेजमध्ये 30 दिवसापासून 50-55 दिवसापर्यंत जेवढा जास्त फुटवा आपल्याला करून घेता येईल तेवढ्यासाठी प्रयत्न करायचे. 2 गोष्टी लक्षात ठेवणे, नत्राचं आणि फॉस्फरसची मात्रा योग्य प्रमाणात वापरणे आणि पोटॅशी देणे, कारण पोटॅश फुटवा तो तुमचा जगायला मदत करणार आहे.
अशा परिस्थितीमध्ये आत्ता सर्वांच्या लागणी, समजा जर 1 जुलै आपण धरून चाललो तर ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर असं म्हटलं तर 90 दिवसाच्या आसपास, साधारण 90 दिवसाच्या आसपास आपल्या सर्वांच्या लागणी झाल्यात असं धरून चालू, की ह्याच्यामध्ये आपण एकदा ऊसाला माती लावलेली आहे, बाळबांधणी वगैरे केलेली आहे आणि आता इथनं बाळबांधणीपासून ते पुढचं व्यवस्थापन, पुढचं नियोजन आपल्याला करायचं आहे. थोडक्यात बाळबांधणीच्या बाबतीत थोडक्यात एक 5 मिनिटामध्ये बघू. बाळबांधणी कधी करायची? ऊसाला 8-9 पानं तुमच्या कोंबांना आल्यात का चेक करा. आपल्या प्लॉटला एका रोपाला 10-15 ठिकाणची 1-2-4 रोपं मोजा. त्या रोपाला जवळपास 6-7 फुटवे आल्यात का बघा 5 बाय 1.5 अंतरावर. शक्यतो तिथनं पुढं ज्या तुम्ही 7 फुटावर 8 फुटावर लागवडी करणार आहे तिथं बऱ्याच शेतकऱ्यांनी 1.25 फुटाचं अंतर ठेवलेलं आहे, तर ते अंतर कमी करा. आपल्याला 1च फुटावर ऊसाची लागवड करायची ही गोष्ट लक्षात घ्या. 7 बाय 1, 8 बाय 1, 6 बाय असेल तर 1.5 करा किंवा 1.25 करा. 6 बाय असेल तर 1.25 करा, 5 बाय 1.5 करा. पण 8 बाय 1.5 ज्या किंवा 8 बाय 1.25 लागवड 1.5 केलेलेच नाहीत पण 1.25 फूट केलेत ते सुद्धा जास्त होते. आपल्याला कमीत कमी फुटवे किती ठेवता येतील एका रोपाला हीच गोष्ट लक्षात ठेवायची. त्यात आपला आकडा एकच बसतोय 7 किंवा 8 फुटाकडे शक्यतो जर तुम्हाला काही अडचण असेल तरच जावा, नाहीतर 8 फुटाकडे सुद्धा जाऊ नका. 7 फुटाची लागवड अतिशय बेस्ट येत्या. 7 बाय 1 वर लागवड करा आणि 7 फुटवे तुम्ही किती नाही म्हटलं तरी एका गड्ड्यात 6-7 फुटवे मेंटेन करू शकताय, बरोबर. हे काय अडचणीचं जात नाही. तर ही एक गोष्ट पुढच्या वर्षी बदलायची आहे. 1 फुटावरच आपल्याला लागवड करायची आहे. जास्त लागवड 1.25 फुटावर सुद्धा लांबू नका. एखादा फुटवा जरी एका रोपातनं कमी निघाला तर मग गणित चुकते. ह्यासाठी आपल्याला ही गोष्ट एक पुढच्या वर्षीपासून फॉलो करा. 7 फुटावर मॅक्झिमम आपण लागवड करण्याचा प्रयत्न करा पुढच्या वर्षीपासून. बाळबांधणी करताना आपण काय करतोय? पॉवर टिलरनं माती उचलून लावतोय. ह्याच्यामध्ये ऊसाच्या बुडक्यामध्ये माती पडली पाहिजे. ह्या गोष्टी मी बऱ्याच वेळेला तुम्हाला सांगितलेल्या आहेत. ऊसाच्या बुडक्यामध्ये जर माती पडली व्यवस्थित तर जे कोंब तुमच्या शेतामध्ये आहेत ते चांगले कोंब जगायला आणि त्याला जाडी यायला चांगली मदत होते. 1 महिन्याचा कालावधी द्या. आता वकील साहेब किती 1 महिना झालाय का प्लॉटला माती लावून? 71 दिवशी लावली होती. हां म्हणजे बरोबर चला धरून चालू 1 महिन्या ते 35 दिवसाच्या आसपास झालाय. आता ह्या परिस्थितीमध्ये ज्यांच्या लागण्यात त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची. मग अशी मी शेतकरी होते तिथं दाखवले, ऊसातलं बुडक्यातलं मरके कोंब सगळे काढून टाकायचे. आत्ता मग काय संख्या कमी राहते म्हणून ते डोक्यात तुम्ही ठेवू नका. मरके कोंब जर आत्ता काढला तर माती त्याला व्यवस्थित लागणार आहे. जर मरके कोंब आपण आत्ता काढले नाहीत तर ते 100% माती लावल्यावर मरूनच जाणार आहेत. आणि मरणार कधी आहेत? आता रासायनिक खताचा डोस टाकणार आहे का नाही? हां, खाऊन मरणाऱ्या कोंबांची संख्या राहणार. मग ते कशाला ठेवायचे? जे मरके कोंब आहेत ते डोळ्यानं बघितल्यावर लगेच समजतात की हे कोंब मरणार आहे. मरणारा कोंब सरळ धरायचा आणि उपसून बाहेर काढा, पेंड्या बांधा आणि शेतातनं बाहेर काढा ती सरळ. ही गोष्ट भरणी करायच्या आधी कंपल्सरी आता प्रत्येकानं करून घ्या. ज्यांची बाळबांधणी झालेली आहे त्यांनी मरके कोंब सगळे काढून टाकायचे. कारण का सांगतो, माती जर आत्ताच्या परिस्थितीत जर योग्य प्रमाणात जर लागली तर इथनं पुढं ऊसाला जाडी पण तुमच्या चांगली बनते, कोंबऱ्या निघायचं प्रमाण पण चांगलं वाढतंय आणि मरके कोंब काढल्यामुळे तिथलं कॉम्पिटिशन कमी होते. सूर्यप्रकाश वगैरे 7 फुटाच्या 8 फुटाच्या सरीमध्ये मातीपर्यंत जाणं बुडक्यापर्यंत जाणं ह्याचा फायदा होते. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळं मरकेसारखे कोंब पहिला सगळे बाहेर काढायचे. आता ती ऊसात आत दाबायचा काही प्रयत्न करू नका. भरणी करताना परत ते ट्रॅक्टरमध्ये अडकण्याची शक्यता आहे. सरळ काढत जायचं आणि पेंड्या बांधत येताना पेंडे उचलत येऊन कामगाराला घेऊन यायला सांगायचं. ही एवढी गोष्ट करायची. आणि आत्ता जर समजा जर काय खाली 1-2 टोपणं जर सुकलेली दिसत असतील तर ती त्यावेळेलाच आत्ता उपसून घ्या सरळ. हे एक काम आपल्याला करायचं आहे. नंतर आता मोठ्या बांधणीचं काम करायचं. मोठी बांधणी करताना शक्यतो मोठे ट्रॅक्टरच वापरा. 24 HP किंवा 28 HP असेच ट्रॅक्टर वापरा. ह्यानं माती योग्य प्रमाणात शेतामध्ये लागत्या. आता ज्या शेतकऱ्यांनी शेताच्या बांधाच्या कडनं जागा वगैरे ठेवलेली नाही अशा शेतकऱ्यांना जरा थोडी मोडामोडीचा त्रास होऊ शकतोय. पण पुढच्या वर्षीचं प्लॅनिंग करताना आपल्याला लक्षात घ्या, जागा 1-2 पाट बाजूनं ठेवायचे, त्याच्यातनं ट्रॅक्टर बारका वळू शकतोय. अशा पद्धतीनंच इथनं पुढं ऊसाची लागवड करा. पॉवर टिलरच्या वापर बाळबांधणीपर्यंत ठीक आहे, पण तिथं बी मी सजेस्ट करणार नाही. पण करताय तर ठीक आहे, पण मोठ्या बांधणीला तर ट्रॅक्टर मोठा वापरा. आणि माती योग्य पद्धतीनं भरणीच्या वेळेला आत्ता आपल्याला लागली पाहिजे. टार्गेट एकच आहे, 2 ते 2.5 कांड्या आपल्या मातीमध्ये गेल्या पाहिजेत. आत्ता ऑलरेडी एखादं कांडं मातीमध्ये आहे, अजून 1-1.5 कांडं मातीमध्ये घालवायचं आहे आपल्याला. ही गोष्ट लक्षात घ्यायची.
सरीची खोली 9 इंचापर्यंत आपल्याला करायची आहे. किती इंच करायचे? 9 इंच. माती उचलून टाकल्यानंतर मागं रेझर घालायचं आहे, म्हणजे आकार व्यवस्थित सरीचा पण होतोय आणि माती दाबून इकडे लावली जाते. वापसा कंडिशन असताना हे काम करा. जास्त ओलीत हे काम करू नका, नाहीतर मग परत काय होते, ट्रॅक्टर माती उचलून टाकू शकत नाही जर रोटावेटर तुमचा भरायला लागला तर. थोडं मागं पुढं झालं तर होऊ द्या. आता ह्या परिस्थितीमध्ये अजून महिनाभर जरी बांधणी लांबली, आता वकील साहेबांचा प्लॉट तुम्ही बघितला, ह्या प्लॉटमध्ये अजून महिनाभर बांधणी लांबली तरी पण काय फरक पडत नाही. कारण आत्ता त्याला जेवढी गरजेची माती आहे तेवढी लागल्या. फुटव्यांची संख्या लिमिटेड राहिल्या, फुटवा काही जास्त त्याच्यामध्ये राहिलेला नाही. आत्ता फक्त मरके कोंब काढून घेणे आणि खाली 1-2 टोपणं जर सुकलेली असली तर ती काढून घेणे, एवढंच काम आता करायचं आहे. बांधणी करताना रासायनिक खताचा डोस टाकताना ऊसाच्या बुडक्यामध्ये टाका आता, कारण माती वरनं उचलून कुठं पडणार आहे? परत बुडक्यामध्ये. जर तुम्ही सरीमध्ये टाकायला गेला तर परत ती माती सहित परत वर येणार उचलून. त्यामुळे ऊसाच्या बुडक्यामध्ये दोन्ही बाजूनं रासायनिक खतं टाका. ज्या ज्या शेतकऱ्यांना शक्य आहे त्यांनी कोंबडी खताचा वापर आत्ता कंपल्सरी करा. बांधणीच्या वेळेला कोंबडी खतामध्ये जवळपास 25 ते 30 बॅगा शक्यतो तेवढ्या जरी वापरल्या, उपलब्ध असल्यानुसार थोडं मागं पुढं 50 बॅगापर्यंत जरी तुम्ही गेला तरी काही अडचण नाही. कोंबडी खत वापरताना फक्त लेअर कोंबडीचं वापरा. आणि एखादं कोणाचं घरगुती जर बॉयलर कोंबडीचं वगैरे असेल त्याचं तर वापरा, पण विकत काही घेऊ नका बॉयलर कोंबडीचं. त्याच्यामध्ये काही जास्त कोंबडीची शीट मिळत नाही, भाताचं तुसच जास्त असते. त्यामुळे लेअर कोंबडीचं शक्यतो मिळालं तर कोंबडी खताचा वापर करा. ह्याच्यामुळं ह्यामध्ये कॅल्शियम जो असतो कोंबडीच्या खतामध्ये तो मुक्त स्वरूपातला असतो, त्यामुळं पिकाला अतिशय फास्ट उपलब्ध होतो कॅल्शियम. आत्ता आपल्या जमिनीत कॅल्शियम आहे का नाही? सगळं पांढरंच आहे की, कॅल्शियम कार्बोनेटच आहे, पण ते पिकाला उपलब्ध होते का? नाही. त्यामुळं कॅल्शियमची सुद्धा गरज भागवली जात नाही. कोंबडी खतातनं तुमची ही गरज भागवली जाते. आणि ऊसामध्ये तुम्ही जर बघितलं तर एक प्रकारची जी ताकद आहे सुरुवातीच्या बांधणीनंतर 2-3 महिन्यापर्यंत राहते, तर ती कोंबडी खतामुळे राहते. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळं कोंबडी खताचा वापर शक्यतो करा. रासायनिक खत समजा एका बाजूनं टाकलं आणि कोंबडी खत जरी एका बाजूनं टाकलं तरी चालतंय. जर तुम्हाला कोंबडी खत रासायनिक खत सगळं मिक्स करून जरी टाकणं शक्य असलं तरी पण तुम्ही ते टाकू शकता. ह्या पद्धतीने नियोजन करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता ऊसाला मुळ्या कुठं सुटतात कधी भरणी झाल्यावर तुम्ही बघितलं आहे का? भोंडा कधी उकरला आहे भरणी झाल्यावर? भरणी झाल्यावर तुम्ही भोंडा उकरला लगेच नाही, 1-1.5 महिन्यानं किंवा 2 महिन्यानं तुमचं कांड जे मातीत गेलं आहे का नाही, त्या कांड जे मातीत गेले त्या कांड्यातनं मुळ्या परत सुटायला चालू होतात ऊसाला. आणि त्या कांड्यातनं सुटणाऱ्या मुळ्या त्या बेडमध्ये आपल्या पसरायला चालू होते. आपल्याकडे काय आहे, ज्या शेतकऱ्यांकडे आता ड्रीप आहे, समजा 5 फुटाची आहे सरी, 5 फुटाच्या सरीमध्ये तुम्ही काय करता? ड्रीप कुठं टाकता? सरीत, बरोबर. ऊसाच्या मुळ्या भरणीच्या वेळेला राहतात का? तिथं राहत नाहीत, तुटून जातात सगळ्या मुळ्या. ऊसाची मुळी असते कुठं? ऊसाच्या बुडक्यामध्ये, तेवढीच राहिलेली असते. आणि ऊसाच्या मुळ्या तुटल्या पाहिजेत का? तर ऊसाच्या मुळ्या तुटल्या पाहिजेत. जर ऊसाच्या मुळ्या तुटल्या तर नवीन ऊसाच्या मुळ्या येण्यास चांगली मदत होते. पण स्ट्रेस प्लॉट भरणी केल्यानंतर तुम्हाला वाटतं रिवर्स आलाय. कारण काय? आणि पाणी देतोय लवकर ते पण पोचतच नाही. अशा वेळेला एक गोष्ट करा, ज्या शेतकऱ्यांना शक्य आहे त्यांनी भरणी केल्यानंतर पाठ पाणी देण्याचा प्रयत्न करा. 1 पाठ पाणी द्या. ज्यांच्याकडे शक्य नाही पाठ पाणी देणं, आता वकील साहेबांच्या सारखं ह्या जमिनीमध्ये शक्य नाही, ह्यांनी काय करायचं, 5 फुटाची जर सरी असेल तर ड्रीप वर कशी राहील ह्याची काळजी घ्यायची. आता जे ड्रीप खोचायचे एक असलं हे आलेत, बघितले का? मी ह्यांच्या शेतात बघितलं, भारी आहे ती, बघितलं असेल तुम्ही ती, बघितले का? म्हणजे असं एक त्याच्या ड्रीप वळून घ्यायचं आणि खाली खोचायचं, म्हणजे गणगळत नाही, बरोबर. ते तसलं घ्या, करा. आणि लईच जर ते पण नको असलं तर काट्या नुसत्या खाऊन तुम्ही ह्याच्यावर जरी ड्रीप ठेवलं तरी चालतंय, बरोबर. हे तुम्ही भरणी हे वडगाव निंबाळकरमध्ये मिळते, ते कुठलं दुकान आहे इथं? हां यस सर, त्याच्यामध्ये मिळते. मी पण घेऊन जाणार होतो तिकडं आमच्या इकडं, पण ते परत राहिलं कशात. तर चांगला आहे ते, त्याचा वापर करू शकताय. सुरुवातीच्या 1-2 ठिकाणी ते जरी खुपसून ठेवलं तरी पण ड्रीप तुमचा हलत नाही अजिबात. केळीमध्ये ह्यामध्ये अशा ह्याच्यात आता ह्याने वकील साहेबांनी एक हे टाकले, म्हणून मोकळं जर असलं आणि असं रान मोकळं असलं तर वाऱ्यामुळे ती ड्रीप राहतच नाही. तर ह्याच्यासाठी त्याचा उपयोग चांगला होतो. आपल्याला काय करायचं आहे, 5 फुटाच्या सरीमध्ये पण वर कसं ड्रीप बसेल, ज्यांच्याकडे ड्रीप आहे ह्याची काळजी घ्या. वर जर ड्रीप आपलं व्यवस्थित बसलं तर पाणी सुरुवातीच्या अवस्थेमध्ये नाही पाटाने दिलं तरी चालतंय, पण पाणी ऊसाच्या बुडक्यामध्ये पोचतंय चांगलं. आणि भरणी केल्यानंतर
एकदा फक्त पाणी थोडं जास्त प्रमाणात द्या. जास्त इन द सेन्स लगेच काय सरीत उतरलं पाहिजे असं नाही. 2-3 तास तरी एकदा ड्रीप फक्त चालू करा भरणी केल्यानंतर. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी पाट पाणी एखादं दिलं तर चालतंय. तिथनं पुढं पाट पाणी द्यायची गरज पडत नाही. माती एकदा व्यवस्थित बसली तुमची की काही अडचण येत नाही. पण जर ह्या अवस्थेमध्ये जर तुम्ही आज भरणी करतो म्हणला, ड्रीप 2 दिवसानं टाकतो म्हणला, जरा वाळू दे रान आणि परत देतो म्हणला, तर 1 ते 1.5 महिना तुमची लागण रिवर्स येते. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि तुम्ही करायचं असेल तर उपाय आता करून बघा कुणीतरी एकदा. झालाय? होतंय ना? होतंय का? हां. तर आता सगळ्यांचे होणाऱ्या ह्या चुका आहेत म्हणून मी तुम्हाला वैयक्तिक ते पॉईंट आउट करून सांगायलो की ह्या 100% चुका होत्यात आपल्याला. रासायनिक खत संध्याकाळी 5 वाजता टाकायचं. ट्रॅक्टरवाल्याला सकाळी 6 वाजता बोलवायचं. संध्याकाळी 5 वाजता रासायनिक खत टाकायचं. ऊन खाली झाल्यावर त्याला म्हणायचं सकाळी 5 वाजता ये. 10 वाजेपर्यंत रानातनं ट्रॅक्टर बाहेर निघाला पाहिजे. 10 ते 2 या वेळेत ड्रीप हातरायचं आणि हे ज्या दिवशी लाईट दिवसाचं आहे त्या दिवशी गणित बसवायचं आणि 2 वाजल्यापासून लाईट जाऊसपर्यंत पाणी चालू करायचं. ही टार्गेट ठेवायचं आणि ह्या पद्धती म्हणजे ट्रॅक्टर पुढं चालवायचं ते लगेच मागं ड्रीप हातरायला चालू करायचं. ज्यांना शक्य आहे अशा ज्यांना शक्यच नाही पाटानं पाणी देणं त्यांनी करा. नाहीतर एखादं पाटानं पाणी द्या, काही अडचणी येत नाही. 1 पाणी पाटानं व्यवस्थित दिलं आणि ह्याच्यानुसार ठरवा. नाहीतर रान 3 एकर आहे आणि पाटानं पाणी प्यायला लागणार आहे 4 दिवस. 2 एकर 1 एकरच मारा वाटलंच तर राहिलं तर राहू द्या. पण ह्या अवस्थेमध्ये ऊसाची अतिशय काळजी घ्या. बरेच शेतकरी अतिशय चांगला प्लॉट आणतात भरणीपर्यंत आणि भरणीनंतर मात्र शेतकऱ्याचं 1-1.5 महिना इतकं हाल होतं की प्लॉट पिवळा पडला म्हणजे मनच लागत नाही त्याला. आणि उगाचच कुठं तर 4-5 पानं ऊसाच्या कोंबाला आपल्याला दिसतात फक्त. मग ते सगळं सेट व्हायला तुमचा कालावधी खूप निघून जातो. लक्षात घ्या. आणि आता इथनं पुढं थंडीचा कालावधी चालू होतोय. ह्याच्यामध्ये पिकाची वाढ मंदावली जाते. लक्षात घ्या. त्यामुळं भरणीच्या डोसमध्ये किंवा भरणीच्या डोसनंतर थंडीच्या कालावधीमध्ये सल्फरचा वापर शेतामध्ये करणं गरजेचं आहे. भरणीचा डोस देताना आता 9-24-24च वापरा. दुसरं कुठलं खत वापरू नका. नाहीतर आता DAP सिंगल सुपर फॉस्फेट काय द्यायची गरज नाही. 9-24-24 2 बॅग, अमोनियम सल्फेट 1 बॅग आणि SOP किंवा पोटॅशियम शोनाईट घेतलं तरी चालेल 25 किलो आणि 2 बॅग पॉलिसल्फेट घ्या. कोंबडी खत जेवढं शक्य आहे तेवढं घेऊ शकताय. परत अनेकदा सांगतो, 2 बॅग 9-24-24, 1 बॅग अमोनियम सल्फेट, 1 बॅग पोटॅश 25 किलो SOPची आणि 2 बॅग पॉलिसल्फेट रासायनिक खतांचा डोस वापरा. सुरुवातीपासून शेतकऱ्यांनी जे आपण डोस सांगितले ते त्या मार्गावर असतील तर ह्यो वापरा. नसेल तर सध्याचे प्लॉटचे फोटो ग्रुपवर किंवा मला पर्सनलला टाका. गरजेनुसार मग बदल करता येईल त्याच्यामध्ये. जर प्लॉट मागं वगैरे पडला असेल तर काय खतं वाढवून द्यावी लागतात का ही परिस्थिती बघाली. हे एक जनरल डोस धरून चला ह्याच्यामध्ये. आणि आत्ता ह्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, पाण्याची सुरुवातीच्या 15 दिवसात अतिशय काळजी घ्यायची. योग्य पद्धतीने काळजी घ्या. प्लॉटला ताण पडणार नाही अजिबात हिची काळजी घ्या. मुळं सगळी तुटलेली असतात. नवीन मुळं यायला बराच कालावधी जातो. ह्या अवस्थेमध्ये भरणी केल्यानंतर तुम्ही आपल्या मास्टर रिकवरचा एक स्प्रे घ्या. भरणी केल्यानंतर पाणी द्या. घात आल्यानंतर मास्टर रिकवरचा एक स्प्रे द्या. आणि तिथनं पुढं 10 ते 12 दिवसाच्या अंतरानं परत मास्टर कॅनचे 2 स्प्रे आपल्याला द्यायचे आहेत. हे 2 स्प्रे जर दिले तर पानांची रुंदी वगैरे अतिशय चांगली बसते आणि प्लॉट स्ट्रेसमध्ये जात नाही. 1 महिन्याच्या कालावधीनंतर जीवाणू खतांचा वापर शेतामध्ये करायचा आहे. लक्षात घ्या. आत्ता भरणी केल्यानंतर 1 महिन्यानंतर आपल्याला जीवाणू खतं द्यायचे. त्याच्यामध्ये फॉस्फरस विरघळणारे जीवाणू आणि पोटॅश उपलब्ध करणारे जीवाणू हे जे 2 जीवाणू आहेत त्या जीवाणूंचा वापर आपल्याला करायचा आहे. चांगल्या दर्जाचे जीवाणू खतं वापरा. मार्केटमध्ये चांगल्या कंपन्या आहेत, MNC आहेत, अशाच कंपन्यांचे जीवाणू खतांचा वापर करा. जीवाणू खतं 1-1 लिटर दिलं तरी चालतंय. 1 महिन्यानंतर परत रिपीट करा. आता गाडगे साहेबांच्या सारखं त्यांनी जर कोणी गांडूळ खताचं तुम्ही केलं असेल तर त्याचा वापर 8 दिवसानं, भरणीनंतर 8 दिवसानं, 16 दिवसानं, 32 दिवसानं असा वापर 8-8 दिवसाच्या अंतरानं करा. कारण मग जर तुम्ही वर्मी वॉश वगैरे देत असाल, वर्मी वॉश जर तुमच्याकडे उपलब्ध असेल, त्यांच्याकडे बरंच वर्मी वॉश उपलब्ध होते, तर त्या वर्मी वॉशमुळं सुद्धा तुमच्या मुळांची वाढ चांगल्या पद्धतीने व्हायला मदत होते. तर त्याचा वापर तुम्ही मातीमधनं करू शकताय. अतिशय छान पद्धतीने त्यांनी ते टँक सिस्टीमनं केलं आहे. कधी तर जाऊन इथं मळ्यातला बघून या.
आपल्याकडं जर एक 5-6 एकर जमीन असेल तर अशा पद्धतीनं प्रत्येकानं ते करणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं ह्या अशा परिस्थितीनं त्यांची शेती आहे म्हणूनच त्या इतक्या खराब वातावरणात मातीच्या देखील त्यांच्या शेतामध्ये आम्हाला पिकाची परिस्थिती चांगली जाणवली. तर ह्या जैविक निविष्ठांचा वापर त्याच्यामध्ये वाढवणं गरजेचं आहे. त्याच्यासोबतच त्या वर्मीवॉशसोबतच तुम्ही जरी हे सोडलं, जीवाणू सोडले त्यातच मिक्स करून तरी पण चालते. 1 महिन्यानं दिल्यानंतर परत 2 महिन्यानं द्यायचं. सुरुवातीच्या 4 महिन्यामध्ये 4 वेळा जीवाणू खतांचा वापर करायचा भरणीनंतरच्या. म्हणजे 120 दिवस जर झाले म्हणजे 4 महिने, 5वा 6वा 7वा 8वा 8 महिन्यापर्यंत जीवाणू खतांचा वापर होईल. आता जे शेतकरी रासायनिक खतांचा वापर 100% पहिल्यापासून ड्रिपनं करत आलेत, किती जण आहे का मध्ये ते पटलाय कोण? 1-2 हात वर करा. एवढे जण आहे. 100% अजून ड्रिपवर आहे, बाकी काही दिलेलं नाही. आता ह्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना, तुम्ही आत्तापर्यंत दिलं आहे ड्रिपनं, बरोबर आहे, पण 1 डोस आता हा आपल्याला मातीतनं टाकायचा आहे भरणीच्या वेळेला. त्याचं कारण सांगतो. सध्याची जी ही वातावरणाची परिस्थिती आहे त्यामध्ये तुमचे बरेच ड्रिपचे डोसमधले मिस झालेत. म्हणजे काय झालं आहे, परिस्थिती शेतात नव्हती, त्यामुळं काय झाले, डोस स्किप झालेत. तर काय करू आता, हे एक रासायनिक खतांचा डोस मातीतनं देऊया, हे मागची झालेली भर करूया आणि त्याच्यानंतर एक 15 दिवसानं परत ड्रिपचं शेड्यूल चालू करू. त्यानुसार आता भरणीनुसार आपल्याला ड्रिपचं शेड्यूल काय करायचं आहे मी त्यावेळेला KB साहेबांना वगैरे सांगतो. परिस्थिती प्लॉटची तर थोड्या बघू किंवा आणि 15 दिवसांनी येणं होईल, त्यावेळेला वाटलंच तरी थोडे काय प्लॉट व्हिजिट करू आणि त्याच्यानुसार मग ड्रिपच्या खतांचा वापर काय आपल्याला तिथनं पुढं करायचा आहे. जे फक्त ड्रिपवर शेतकरी आहेत तर त्यांच्यासाठी आपण मग प्रयत्न करूया. आता महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, इथनं पुढच्या कालावधीमध्ये पाचट काढणं ही एक गोष्ट आहे आपल्याकडं, पण कमीत कमी त्याला 6 महिने ते 7 महिन्याचा कालावधी व्हायला पाहिजे. तर त्यावेळेला फक्त आत्ता जर तुम्ही हे मरके जर कोंब काढून घेतले तर आपल्याकडे त्यावेळेला दुसरं काही काम बाकी राहत नाही. आपल्याला फक्त हे मरके कोंब काढले की त्यावेळेला सुकलेलं पाचट तेवढं काढून घ्यायचं. त्यावेळेला तुमचा 6-7 महिन्यामध्ये ऊस जवळपास 7-8 कांड्यावर गेलेला असतो. त्यावेळेला फक्त मरके कोंब काढलेले असतात, फक्त वाळलेलं पाचट तेवढं काढून घ्यायचं. एवढं काम फक्त करायला लागते. आणि पाण्याचं नियोजन ज्यांनी सेन्सर वगैरे बसवले आहेत त्या सेन्सरनुसार करा. ज्यांना सेन्सर बसवायला जमलेलं नाही अशा शेतकऱ्यांसाठी एक पोर्टेबल सेन्सरची लिंक तुमच्या ग्रुपवर टाकतो. 1,500 ते 2,000 रुपये किंमत आहे त्याची. तो सेन्सर प्रत्येकानं विकत घ्या. 2,000 रुपयाचा सेन्सर आहे. त्याच्यामध्ये फक्त काय आहे, ते मोबाईलवर काही डाटा येत नाही, पण दरवेळेला फक्त आपल्याला ऊसाच्या बुडक्यात खुपसून बघावं लागतं. तेवढं कष्ट घेऊ शकतो आपण. ज्यांनी AIचे युनिट बसवलेले नाहीत अशा शेतकऱ्यांनी असे सेन्सर वापरा. ऊस प्रजनन संस्था कोईमतूर यांनीच तयार केलेले सेन्सर आहेत. फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. तुमच्या पत्त्यावर पोच मिळलं जाते. किंवा जर मिळून घेणार असला तर तुमच्या 15 पंचकृषी मंडळाच्या माध्यमातून पैसे एकत्र करा आणि त्याचं मी सांगतो त्या ॲड्रेसला तिथं पैसे पाठवा, ते तुम्हाला ॲड्रेसवर पाठवून देतील. ज्यांनी ते तंत्रज्ञान कोईमतूरकडनं विकत घेतले असे त्यांचे काही वेंडर्स आहेत की जे हे सेन्सर तयार करतात. त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या लाईट आहेत. आत्ता तुमच्या ॲपमध्ये काय आहे ते आहेत का इंडिकेटर, म्हणजे लाल आहे, पिवळा आहे, हिरवा आहे, बरोबर, हे इंडिकेटर आहेत. तसेच इंडिकेटर त्याच्यावर आहे. म्हणजे खूप असलं की त्यात लाईट लागत्या, फक्त सेल परत त्यातला बदलावं लागतं आपल्याला. मग कुठली लाईट लागलं बघायचं आणि त्याच्यावर ठरवायचं. हे तर करू शकतो. ज्यांच्याकडं AIचं युनिट कुणी बसवलेले नाहीत त्यांनी हे करा. सगळ्यात सोपं. 2-1,000 रुपये त्या सेन्सर. एवढ्या त्याला 2 पुढं असं सळ्या आहेत. सळ्या ऊसाच्या बुडक्यामध्ये खूपसा लागतात. त्याचं वापरायचं कसं आहे ते मॅन्युअल त्याच्यासोबत येते. म्हणजे ते कसं शेतामध्ये त्याचा यूज करायचा, कधी बघायचं, ऊसाच्या बुडक्यामध्ये कुठं किती खोलीपर्यंत खुपसायचं ते सगळं तुम्हाला कळते. तर असे सेन्सर ज्यांच्याकडं AIची कोणाकडे युनिट नाहीत तर अशा शेतकऱ्यांनी हे सेन्सर घ्या आणि त्याच्यानुसार पाण्याचा बंदोबस्त, पाण्याचं नियोजन करा. ऊस पिकाला जास्त पाणी लागत नाही हे पहिला डोक्यामध्ये घ्या. ऊस पिकाला अतिशय कमी पाणी लागतंय. फक्त वेळेवर पाण्याची गरज भागवली पाहिजे. जर आपण वेळेवर पाण्याची पिकाची गरज भागवली तर ऊस पिकाला काही जास्त पाणी लागत नाही. जेवढ्या पाण्यात डाळिंब द्राक्ष येते तेवढ्या पाण्यात ऊस येऊ शकतो आणि येतोय तेवढ्या पाण्यामध्ये ऊस. फक्त आपल्याला गरज आहे ती योग्य पद्धतीने त्याचं नियोजन करण्याची. ड्रिप संचाची योग्य वेळी काळजी घ्या. एंड कॅप व्यवस्थित दर 8-10 दिवसानं खोलून स्वच्छ करा. फिल्टर चांगल्या प्रतीचा, चांगल्या ग्रेडचा, चांगल्या दर्जाचा वापरा. फिल्टर जर व्यवस्थित वापरला तर योग्य पद्धतीने तुमच्या ड्रिप संचाची निगा राखली जाते, कारण घाण पाण्यातनं जास्त जात नाही. आता ॲटो फ्लश वॉल किती तर आल्यात, किती तर फिल्टर आहेत ते ऑटोमॅटिक ॲटो फ्लश करणारे आहेत. असे ॲटो फ्लश करणारे फिल्टर वगैरे ज्यांचं कॅनलनं पाणी येतं आहे किंवा पाणी ज्यांच्या शेवाळ जास्त आहे अशा पद्धतीच्या ह्याच्यामध्ये असे फिल्टर्स वगैरे वापरा. तर
ड्रिप संचाची आपण जर योग्य पद्धतीने काळजी घेतली तर तुमचं कमीत कमी 10-12 वर्षसुद्धा एक संच ड्रिपचं चांगल्या पद्धतीनं काय अडचण आली नाही तर चालू शकतो, काय अडचण येत नाही. त्यामुळे ड्रिपच्या संचाची काळजी घ्या. शेतामध्ये कुठं ऊस आडवा तिडवा जर पडलेला असेल तर अशा परिस्थितीमध्ये ती ड्रिपची लाईन कुठं आहे हे फक्त आपल्याला माहीत पाहिजे. नाहीतर ऊसामध्ये खाली दबली गेली तर पुढं परत पाणी पोचत नाही. ऊस पडायच्या आधी मात्र आपल्याला गोष्ट लक्षात घ्यायची आहे, 7 फुटाच्या सरीमध्ये सरीच्या कडला ड्रिप खाली काढून घ्यायचं आहे. वर भोंड्यावर ठेवायचं नाही. वर जर ठेवलं ड्रिप जर अडकलं तर ते मजूर तुडताना 100% 10 जागी तुमचं ड्रिप कट होणार. आणि ही परिस्थिती आपल्यावर येते कधी, मे महिन्यामध्ये अशी परिस्थिती असते आपल्याकडे, म्हणजे ऊस पडायची त्या दरम्यान बरोबर ते खाली काढून ड्रिपची लाईन खाली, म्हणजे कुठं सरी बेडची आपली कडांगी असते त्या कडांगीला ठेवायचे. तिथंपर्यंत परत मुळं पोचलेली असतात. पाण्याची गरज भागवली जाते. पावसाच्या कालावधीमध्ये काही जास्त पाणी द्यायची गरज पडत नाही. एवढं हे नियोजन आहे आपल्याला. बाळ बांधणीपासून मोठ्या बांधणीपर्यंत पाचट काढूपर्यंत. रासायनिक खताचं नियोजन तुम्हाला सांगितलं आहे. तांबेऱ्याचं नियोजन जर योग्य पद्धतीने करायचं, आता तुम्हाला तांबेरा जर कुठं दिसत असेल, जर ज्या प्लॉटवर तांबेरा जास्त प्रमाणात दिसतोय त्या प्लॉटवर कन्व्हेन्शनल फंजीसाईड काम करत नाहीत. ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही उगच ब्लू कॉपर साफ आणि हे मारत बसलाय, कमी होणार नाही तांबेरा. 4 दिवस दिसणार परत येणार, बरोबर. आता चांगल्या काय आहे बघा, पोक्का बोईंगचं गणित, नायट्रोजन जमिनीतला किती आहे त्या नायट्रोजनशी पॉझिटिव्ह रिलेशन आहे पोक्का बोईंगचं. आता का वाढला पोक्का बोईंग मला सांगा बरं. राईट, मध्ये वातावरण तुमचं कसं होतं पावसाचं, आणि पावसाच्या परिस्थितीमध्ये हवेतला नायट्रोजनचं स्थिरीकरण अतिशय जास्त गतीनं मातीमध्ये केलं जातं. आणि हे जर नायट्रोजन वाढला तर झाड रोगाला बळी पडणं म्हणजे ससेप्टेबल होतं किंवा जास्त बळी पडतं. आणि अशा परिस्थितीमध्ये मग पोक्का बोईंगचा प्रादुर्भाव वाढतो. पोक्का बोईंगच्या व्यवस्थापनासाठी फॉलिक्युअर वापरा. फॉलिक्युअर जर मिळत नसेल तर बोनस नावानं औषध मिळते बायर कंपनीचं, त्याच्यामध्ये फॉलिक्युअरमधलाच घटक आहे, ते वापरा. प्रमाण जर जास्त असेल तर मग नेटिव्हसारख्या बुरशीनाशकाचा तुम्ही वापर त्याच्यामध्ये करू शकता. एवढी दोन किंवा ह्या 2-3 पैकी एक बुरशीनाशक पोक्का बोईंगसाठी वापरा. आणि पोक्का बोईंग सुरुवातीच्या अवस्थेत असतानाच फवारणी करा, तर तो ऊस तिथनं पुढं चांगला वाढू शकतोय. जर ते प्रमाण जर तिथं जास्त झालं तर ज्या ऊसाला पोक्का बोईंग झालाय तो ऊस परत वाढत नाही. लक्षात घ्या, तिथनं वाढ तिची थांबवली जाते. पोक्का बोईंगसाठी नका वापरू. आता काय झालंय सांगू का, माणसाला पण पॅरासिटामॉलनं जसा गुण येणं झालाय तसं हे कीड रोग बी आता असे झालेत की जुनी बुरशीनाशक ओल्ड केमिस्ट्रीचे आहेत त्याच्यानं रिझल्टच येत नाहीत. आता तुम्ही मला सांगा, त्या कोळीसाठी कितीतरी शेतकऱ्यांनी कोळीनाशकं वापरली. जे तुमच्या पानावर जो कोळी आलाय माईट, पांढरं डॉट डॉट ठिपकं दिसते ते, त्याच्यासाठी तुम्ही कितीतरी कोळीनाशकं वापरला असेल. येतात का रिझल्ट मला सांगा? येत नाहीत. मी औषध सांगतो ते वापरून बघा. डोसमध्ये फर्टेरा कसा आहे, कांडी किडीचा प्रादुर्भाव जर होत असेल शेतामध्ये किंवा तुमच्या भागात दिसत असेल तरच त्याचा वापर करा फर्टेराचा. जर समजा दिसतच नसेल आणि सुरुवातीच्या अवस्थेत कोराजनचं ड्रेंचिंग वगैरे केलं असेल तर कोराजनचा 228 दिवस वेटिंग पिरियड आहे शेतामध्ये. 228 दिवस ऊस खायचं नाही कोराजन वापरलं. आता वकिलांच्या प्लॉट बरोबरचा प्लॉट आहे, त्याला भर लागलेला आहे, बाळबांधणी झालेली. आता डायरेक्ट बांधणीच करायची. मग फुटवा थांबला असेल आता? नाही अजून निघतोय काय अजून? मग त्यातला आता मरकं कोंब काढून घ्या आणि घात बघून डायरेक्ट मोठी बांधणीच करून टाका. आता बांधणीला लागू नका. माती खाली बसून काय होणी खाली बसणार नाही बसणार. माती आत्ता व्यवस्थित लावा की डबल करा. आत्ता तुम्ही एकदा बाळबांधणी करणार परत मोठी बांधणी करणार, ती 2 वेळेला. मग आता कालावधी जर निघून गेला असेल तर सिंगल टाईम एकच बांधणी केली तरी काय अडचण नाही. फक्त माती त्या पद्धतीने लावा. आता लागल ही माती. मोठा ट्रॅक्टर घाला, ट्रॅक्टर बारका घालूच नका ह्या परिस्थितीत. काय जरा मोडतील, ड्रायव्हर चांगला पाहिजे. मी पण जागा ठेवली नव्हती ह्या वेळेला, पण आता तुम्ही ऊस येऊन बघितला तर वाटत बी नाही ह्यात ट्रॅक्टर मोठा घातला असं. ड्रायव्हर चांगला पाहिजे, वळवतात त्यातनं बरोबर. मग पॉवर टिलर घाला, काय करणार ऑप्शन.
मग डबल घाला, दुहेरणी करा, दुहेरणी करा. माती लागली पाहिजे आपल्याला 2-2.5 कांड्या, तेवढी काळजी घ्यायची. आता जर 2-4 दिवसात वापस आला तर डबल नका करू. आता वेळ निघून गेली होती जी. आता परत मुळ्या तोडणार एकदा आम्ही, तुम्ही पुन्हा एकदा सेट झाल्यावर परत एकदा आणि मुळ्या तोडणार, हे डबल होणार. आणि 5-6 कांड्यावर ऊस असला तर आता काय बाळबांधणी करायची गरज आहे. बाळबांधणीचं आपली कन्सेप्टच काय आहे की जास्तीचा फुटवा थांबवली. प्लेन केले ना काय अडचण नाही, बिंदास करून टाका, मोठी बांधणी करून टाका. हा डोस आत्ताच